नमस्कार, मी शिल्पा टेंबे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ फ्रॅक्शन पाहिलं, फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन कशी करायची हे पाहिलं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणार आहोत, फ्रॅक्शनचे टाइप्स, त्यांची कंपॅरिझन पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। फ्रॅक्शन्स, त्याचे टाइप्स। काल आपण फ्रॅक्शनचा जो कन्सेप्ट पाहिला होता त्यात आपण पाहिलं कुठलाही एखादा फ्रॅक्शन म्हणजे समजा 3/4 असेल तर एखाद्या गोष्टीचे 4 भाग केले तर त्यातले 3, एखाद्या गोष्टीचे 10 भाग केले तर त्यातले काही भाग वगैरे अशा पद्धतीने जो लिहितो त्याला आपण फ्रॅक्शन असं म्हणतो। या फ्रॅक्शन मध्ये एखाद्या गोष्टीचे केलेले पार्ट्स त्यातले काही भाग घेतले म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे, खालचा नंबर आहे, हा नंबर मोठा असणार आहे आणि वरचा अर्थातच लहान किंवा सगळेच्या सगळे पार्ट्स घेतले तर सेम असू शकेल। असा जो फ्रॅक्शन असतो याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन। पण मग ज्यावेळी काल आपण सोडवताना शेवटचं जे एक्झाम्पल पाहिलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये हा वरचा भाग आहे हा मोठा आला होता। म्हणजे एखाद्या गोष्टीचे केलेले पार्ट्स त्यातले काही घेतले अशा पद्धतीनं व्यक्त करण्यासाठी जर फ्रॅक्शन वापरणार असू तर जो न्यूमरेटर आहे तो मोठा कसा येईल। मग असा जो फ्रॅक्शन आहे तरी असा फ्रॅक्शन असतो, मग त्या फ्रॅक्शनला म्हणायचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन। उदाहरणार्थ असं मी म्हटलं की एखाद्या गोष्टीचे 4 भाग केले आणि फ्रॅक्शन मात्र आहे 5/4। आता हे कसं येईल, हे तर शक्य नाही, म्हणून हे इम्प्रॉपर झालं। मग एक संकल्पना येते, एक कन्सेप्ट येतो, तो कन्सेप्ट म्हणजे मिक्स फ्रॅक्शन। बघूया आपण हा मिक्स फ्रॅक्शन काय आहे। समजा आपण 3 संत्र घेतली आणि ही संत्र दोघांमध्ये वाटायची। ही 3 संत्र दोघांमध्ये वाटायची असतील यासाठी मी प्रत्येकाचे समजा 2-2 भाग केले सारखे। तरी कशा पद्धतीने वाटता येतील? एक तर प्रत्येकातला एक भाग एकाला दिला आणि उरलेला हा जो दुसरा भाग आहे हा एकाला दिला। म्हणजे मी किती दिला? एकाला दिला 3/2 दिले, 1/2 + 1/2 + 1/2 म्हणजे मी टोटल दिले। काल आपण पाहिलं फ्रॅक्शनची ॲडिशन करताना न्यूमरेटरची ॲडिशन करतो, म्हणजे मी इथे त्याला दिले 3/2। डिनॉमिनेटरची ॲडिशन करत नाही, कारण या डिनॉमिनेटरचा अर्थ काय आहे? प्रत्येक गोष्टीचे 2 भाग केले। पण इथे मात्र न्यूमरेटर मोठा आला। हेच मी अजून कुठल्या पद्धतीने देऊ शकते? समजा ही 3 संत्र आहेत तर मी ह्या एकाचेच 2 भाग केले, हा एक आणि यातला अर्धा, दुसऱ्याला हा एक आणि अर्धा, असंही मी लिहू शकते 1 + 1/2। मग हा 3/2 आणि हा 1 + 1/2 सेमच आहे, म्हणजेच हे 3/2 आणि हे 1 and 1/2 हे दोन्ही सेमच आहेत। 1 + 1/2 असं लिहितात। याला वाचताना याचं रीडिंग असं करता 1 इंटिजर 1/2। हा 3/2 याच्यामध्ये न्यूमरेटर मोठा आहे म्हणून इम्प्रॉपर फ्रॅक्शन। मग इम्प्रॉपर फ्रॅक्शन लिहिताना असा लिहितात 1 कंप्लीट and 1/2। समजा आपल्याला एखादा मिक्स फ्रॅक्शन किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेला आहे, तो आता मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसा कन्वर्ट करायचा बघूया। समजा 7/5
असं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलं असेल. 5 पेक्षा 7 मोठे आहेत म्हणजे हा इम्प्रॉपर झाला. तर ह्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन कसं होईल, तर एखाद्या गोष्टीचे 5 भाग केले तर त्यातले 5 आउट ऑफ 5, तर एक्स्ट्रा किती आहेत, तर एक्स्ट्रा 2 आहेत. म्हणजे 5/5 प्लस 2/5, 5 5 भाग आणि 5 2 भाग असं आहे. आणि म्हणून हा होतो 1 प्लस 2/5 म्हणजेच 1 and 2/5. इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन केलं. समजा याच्या उलट करायचं असेल तर हा 1 म्हणजे काय आहे, 5 आउट ऑफ 5 आहेत. हा जो 1 आहे म्हणजे 5 आउट ऑफ 5 आहेत. तर याचं उलट करायचं असेल तर कसं करायचं, म्हणून हे 5 आहेत वरती, म्हणून हे लिहिले 5 into 1 आणि प्लस 2 आहेत अपॉन 5. हे 5 into 1 का केलं, तर हे 5/5 आहेत म्हणजे हा 1 काय आहे, तर 5 into 1 5 आहे. 5 into 1 आणि प्लस उरलेले 2 म्हणजे हा आपण पुन्हा बघितला तर 5 प्लस 2/5 म्हणजे 7/5. मिक्स फ्रॅक्शनचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन झालं. इथे आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन केलं. आपल्याला फ्रॅक्शन्सची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बऱ्याच वेळा कंपेअरिंग द फ्रॅक्शन्स असा क्वेश्चन येतो. तर कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला अजून 2 टाइप्स समजून घेण्याची गरज आहे. ते म्हणजे लाईक फ्रॅक्शन्स आणि अनलाईक फ्रॅक्शन्स. कंपेअरिंग फ्रॅक्शन्स यासाठी आपल्याला समजून घ्यायचे आहेत लाईक फ्रॅक्शन्स आणि अनलाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, तर समजा आपला 100 मार्काचा पेपर आहे, 100 पैकी मिळाले 80. दुसरा विषय 100 मार्काचा, त्यात मिळाले 75. 80 आउट ऑफ 100, 75 आउट ऑफ 100. दोन्ही पेपरचे मार्क किती पैकी आहेत, हे 100 आहेत. डिनॉमिनेटर सेम आहे, यांना म्हणायचं लाईक फ्रॅक्शन्स. कंपॅरिझन केव्हा होऊ शकते, जेव्हा दोन्ही पेपर 100 मार्क्सचे असतील तर. डिनॉमिनेटर सेम असेल तर त्याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन्स. पण समजा एखादा पेपर आहे 20 मार्क्सचा आणि 20 पैकी मिळाले 12. आता याची कंपॅरिझन या मार्कांशी होऊ शकत नाही, हा वेगळा आहे. याची कंपॅरिझन 20चाच दुसरा कुठला तरी पेपर असेल तर त्याच्याशी होऊ शकते. मग ह्याला म्हणायचं अनलाईक. मग कंपॅरिझन करताना काय काय विचार करावा लागतो, तर ही कंपॅरिझन सोपी आहे की 100 पैकी 80, 100 पैकी 75. कुठला फ्रॅक्शन मोठा आहे तर आपोआपच दिसतंय आपल्याला 100 पैकी 80 जास्त आहेत, म्हणजे फर्स्ट फ्रॅक्शन आहे तो मोठा आहे. म्हणजे डिनॉमिनेटर सेम असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन मोठा. सिंपल आहे. किंवा उलट करूया आपण. आता हे दुसरं उदाहरण पाहूया. इथे डिनॉमिनेटर सेम नाहीत, अनलाईक फ्रॅक्शन्स घेतले. यांची कंपॅरिझन करताना समजा 7 पैकी 5 पार्ट्स घेतले आणि 6 पैकी 5 घेतले. कुठला फ्रॅक्शन मोठा कुठला लहान हे आपल्याला ओळखायचंय. आता यासाठी एकाच गोष्टीचे 7 पार्ट्स केले आणि त्यातले 5 आणि त्याच गोष्टीचे 6 केले आणि त्यातले 5, तर अर्थातच कुठला मोठा असेल, तर 6 ज्याचे केले त्यातले 5 मोठे असणार आहेत. कारण एकाचेच 7 भाग केले तर भाग छोटे 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 येतील. एकाचेच भाग 6 केले तर अर्थातच याच्या तुलनेत हे मोठे असणार आहेत. म्हणजे अशा वेळी कंपॅरिझन करताना अनलाईक फ्रॅक्शन मध्ये जर न्यूमरेटर समान असेल, न्यूमरेटर सेम असेल, तर ज्याचा डिनॉमिनेटर छोटा तो फ्रॅक्शन मोठा. काय सांगितलं लक्षात घ्या. अनलाईक फ्रॅक्शन्स मध्ये कंपॅरिझन करताना न्यूमरेटर पहिल्यांदा पाहायचा. जर न्यूमरेटर सेम असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा. याचं कारण लक्षात आलंय ना. एकाच गोष्टीचे 7 भाग केले तर ते छोटे छोटे येतील,
कंपॅरेटिव्हली एकाच गोष्टीचे 6 केले तर, त्यामुळे 6तले 5 घेतले तर ते 7तल्या 5पेक्षा मोठे असणार आहेत. त्यामुळे न्यूमरेटर सेम असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा असतो. आता लाईक फ्रॅक्शनचं तर सोपंच आहे, नुसता वरचा नंबर बघितला, न्यूमरेटर बघितला की कोण लहान कोण मोठा कळता येईल. पण अनलाईक फ्रॅक्शन्स मध्ये प्रत्येक वेळी न्यूमरेटर सारखा असेल असं नाही. न्यूमरेटरही वेगवेगळा असेल, डिनॉमिनेटरही वेगवेगळा असेल. मग अशा वेळी यांची कंपॅरिझन कशी करायची, याच्यासाठी काल आपण जे पाहिलं होतं की ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम पाहिजे आणि तो नसेल तर आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ही संकल्पना पाहिली. तर या फ्रॅक्शन्सचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागतं. हे कसं करायचं, तर त्यातलं जे 3 मेथड्स पाहिल्या त्यातली एक होती क्रॉस मल्टिप्लिकेशनची. कंपॅरिझनसाठी ही क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड आहे ती उपयोगी ठरते. बघूया, एक एक्झाम्पल घेऊया. समजा हेच एक्झाम्पल फक्त न्यूमरेटर चेंज करूया. एक घेतला 5/7 आणि दुसरा घेतला 4/6. आता ही कंपॅरिझन नुसती बघून ओळखणं कठीण आहे, कारण एकाच गोष्टीचे 7 पार्ट्स त्यातले 5 आणि त्याच गोष्टीचे 6 आणि त्यातले 4, तर खरंच नेमका कोण किती लहान मोठा असेल हे ओळखणं कठीण. यासाठी काल जे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड वापरली की याच्या डिनॉमिनेटरनं या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, याच्या डिनॉमिनेटरनं या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 5/7 याला 6 न मल्टिप्लाय केलं आणि 4/6 याला 7 न मल्टिप्लाय केलं. इथे मिळतं आपल्याला 6 5s are 30 आणि 6 7s are 42. इथे मिळतं 7 4s are 28 आणि 6 7s are 42. डिनॉमिनेटर सेम आहे, ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा, या एक्झाम्पल प्रमाणे. म्हणजे हा जो पहिला फ्रॅक्शन आहे, पहिल्याचा न्यूमरेटर मोठा आहे, पहिला फ्रॅक्शन मोठा येईल. पण मग प्रत्येक वेळी हे असं सगळं मल्टिप्लाय करून बघायला पाहिजे का, तर असं सगळं मल्टिप्लाय करायची गरज नाही. आपल्याला माहितीये यानं याला मल्टिप्लाय केलं आणि ह्यानं याला मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटर आहे तो सेमच येणार आहे. मग हा जो भाग आहे हा भाग आपण टाळू शकतो. फक्त यानं याला मल्टिप्लाय केलं, यानं याला मल्टिप्लाय केलं, जो मोठा येईल तो फ्रॅक्शन मोठा. म्हणजेच 5 × 6 केलं आणि 7 × 4 केलं. 30 मोठे आहेत 28 पेक्षा. हे पहिल्या फ्रॅक्शनचं आहे मल्टिप्लिकेशन, म्हणून पहिला फ्रॅक्शन आहे तो मोठा. जर हे दोन्ही सेम आले तर यांच्यामध्ये इक्वल टू साइन येईल. कंपेअरिंग फ्रॅक्शन्स हे जास्त स्पष्ट होण्यासाठी आपण अजून एक 2-3 उदाहरणं घेऊया, म्हणजे नीट लक्षात येईल. समजा एक एक्झाम्पल घेतलं 3/7 2/7. दुसरं घेतलं 2/7 2/9. अजून एक घेते 3/7 5/9. आता इथे पहा, दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे लाईक फ्रॅक्शन्स आहेत. 7तले 3 आणि 7तले 2, तर 3/7 हे 2/7 पेक्षा मोठे. न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा, ओळखायला एकदम सिंपल आहे. दुसऱ्यामध्ये मात्र हे अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत, कारण त्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत पण त्यांचे न्यूमरेटर सारखे आहेत. इथेही आपण डायरेक्टली ओळखू शकतो. 2/7 आणि 2/9, तर एकाच गोष्टीचे 7 पार्ट्स केले तर त्यातले 2 आणि त्याचे 9 पार्ट्स केले तर त्यातले 2, तर 7 पार्ट्सचे भाग ते मोठे असणार आहेत. त्यामुळे ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा. आता याच्यामध्ये न्यूमरेटर वेगळा आहे,
डिनॉमिनेटरही वेगळा आहे. मग आता आपण काय पाहिलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 न या फ्रॅक्शनला, 7 न या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं. पण इकडे 7 इंटू 9 आणि इकडे 9 इंटू 7 सेमच येणार आहे. ते करून बघायची गरज नाही. फक्त न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आपण करून बघूया. 9 इंटू 3, 9 3s are 27 आणि 7 इंटू 5, 5 इंटू 7, 5 7s are 35. पहिल्यापेक्षा दुसरं जे मल्टिप्लिकेशन आहे ते मोठं आहे, म्हणजे दुसरा फ्रॅक्शन मोठा. अशी अनेक उदाहरणं घेऊन तुम्ही सॉल्व्ह करून पहा. एक उदाहरण अजून बघूया आपण. समजा मी घेतलं 2/3 आणि 8/12. आता या थर्ड एक्झाम्पल प्रमाणे डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत, न्यूमरेटर्स वेगवेगळे आहेत. आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 12 मल्टिप्लाय बाय 2, 12 2s are 24. 8 multiply by 3, 8 3s are also 24. दोन्ही सेम आले, याचा अर्थ हे दोन्ही फ्रॅक्शन्स इक्वल आहेत. कंपेअरिंग फ्रॅक्शन्स हा भाग तुम्हाला कळला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रॅक्शन्सची मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कशी करायची हे आपण बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ अपलोड केलेला कळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.